आणि प्रेम आणि ज्ञान एकत्रित आल्यानंतर मानवी जीवनामध्ये परिवर्तन होतं, संतत्व लक्षात येतं. आणि पुन्हा पहिल्यासारखा तो प्रश्न, प्रेम माझं म्हणून संतत्व निर्माण झालं. प्रेम ज्ञानातून जन्माला आलं. ज्ञान कशाने मिळतं? ज्ञान श्रेष्ठ आहे, ईश्वराचं ज्ञान आहे, चैतन्याचं ज्ञान आहे. कशाने मिळतं ज्ञान? हा तुकोबऱ्यांचा सिद्धांताचा अवतार. वारकरी संप्रदाय एक आध्यात्मिक परंपरा आहे आणि जे मानवी जीवनाचे जे सिद्धांत आहेत त्यांचा तो अवतार. आणि ज्या सिद्धांताचा जो अवतार आहे तो सिद्धांत त्यांच्या जीवनामध्ये प्रकर्षाने दिसतो. वारकरी संप्रदायातले जे संत आहेत, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि विशेष करून तुका झाल्याचे कळत, हे चार संत आहेत ना, हे मानवी जीवनातले चार सिद्धांत आहेत, यांचे आध्यात्मिक अर्थ आहे. हे तुम्हाला मी आतापर्यंत थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगितलं, पण हे आध्यात्मिक वारकरी संप्रदाय आहे. ज्ञान म्हणजे काय हे जर पाहायचं असेल तर ज्ञानोबाईकडे पाहावं. फार गोड प्रसंग आहे. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबाराय कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपुरामध्ये भगवंताच्या समोर आणि सगळा संत समुदाय, सावता महाराज, गोरोबा काका, योगी कानदेव, जनाबाई, नामदेव महाराज, तरिका भागवत, सेनानादी महाराज, ही सगळी मंडळी मंदिरामध्ये जमा झालेली. एकच. आणि मला सांगा, एक संत आणि एका संताचं वाङ्मय जीवन बदलून देतं. ही सगळी संत मंडळी जिथे जमा असते तिथे भगवंत काही दुसरीकडे जाणार आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रसंग फार गोड आहे. जगामध्ये जर मी सापडत नसेल तर भगवंत म्हणतात मी एका ठिकाणी सापडतो. मी हरपला पांडवा. मी जर हरपला असेल, दिसत नसेल, मला जर शोधायचं असेल ना, एक नाम घोष बरवा करती माझा, तिथे मी सापडतो. तयापासे घेऊन जावा, एक नाम घोष बरवा, बरवावर का. नाही तर कधी कधी जागरण जर सुरू झालं ना भजनाचं, 3-3 वेळा चहाची वाट पाहतात. जेत नाम घोष बरवा करती माझा, तयापासून पांडवा, मी हरपला घेऊन मला शोधावं. आणि संत मंडळी सगळी एकत्रित झालेली आहे एकादशीच्या दिवशी. अचानक माऊली आपल्या तोंडातून शब्द काढतात भगवंताला, देवा. सगळे संत मंडळी ऐकतात ना, असे माऊली बोलतात ना, एकाधिकार बोलतात. काय बोलतात ज्ञानोबाई? सगळी संत मंडळी शांत आहे. आणि ज्ञानोबाई बोलतात, देवा माझी इच्छा आहे तुमच्या चरणाजवळ मला समाधी झाली. 22व्या वर्षी जगातला सगळ्यात मोठा चमत्कार. 22वं वर्ष म्हणजे शरीर अजून पूर्णपणे उमललेलं नाही, जगाचा आस्वाद घेतलेला नाही, अशी अवस्था आहे 22व्या वर्षी मुलांची. आणि ज्ञानोबाई भगवंताला म्हणतात, देवा आता जगण्याची इच्छा राहिलेली. आणि भगवंता तुमच्या पायाजवळ मला समाधी द्यायची. ज्ञानोबाईंची इच्छा नव्हती पण प्रारंभला गेली. प्रसंग सांगतो तो नीट आहे. परी समाधी तुझपाशी घेईन देवा, ज्ञानोबाईंची शब्द आहे. आणि हसणारा जो संत समुदाय होता
एक वाक्य पडलं जशी त्याची वीज पडली आणि सगळ्या संतांचे चेहरे काळवले. 22व्या वर्षी ज्ञानोबराय समाधी घ्यायचं म्हणतायत आणि माऊली जर नसेल जीवनात जगण्याला काय असेल. परमार्थ ज्यांनी दाखवला, देव ज्यांनी दाखवला, साधकाचा मायबाप. वर्णन एक ज्ञानोबरायचं नव्हतं. साधकाचा मायबाप, दर्शने हरेचा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आणि ते ज्ञानोबराय 22व्या वर्षी समाधीला घ्याय सगळे झालं. आणि पहिला टाहो फोडला नामदेव महाराजांनी. नाम होत त्याचे देखील काय जगायचं राहिले, जीवनात आस्वाद घ्यायचं राहिलेलं आहे. आणि 22व्या वर्षी ज्ञानोबराय समाधीला घ्यायचं म्हणतायत. आणि ज्ञानोबरायचा धाक एवढा होता, ज्ञानोबरायचा शब्द भगवत ओलांडत नव्हते. त्याला म्हणतात परमार्थ. पहिला शब्द निघाला, देवा समाधी मला तुमच्या जवळ घ्यायची, मला आता समाधी घ्यायची वाटते. सगळ्या डोळ्यांतून अश्रू आले. निवृत्तीनाथ काही बोले ना. व्यक्ती समोर असेपर्यंत ना व्यक्तीचं मोल कळत नाही, प्रेमाचं मोल कळत नाही. व्यक्ती डोळ्यापासून दूर गेली ना मग सगळ्या जगाचं मोल कळतो. पाण्यावर प्रवास चालू आहे आणि बातमी आली की जहाज फुटतंय, पृथ्वीचं मोल कळतो. महाराज, ज्या पृथ्वीवर आज आपण बसलेलो आहे ही किती मोलाची आहे, किती जीवनदायिनी आहे हे कळतं तेव्हा पाण्यावर असतं तेव्हा. कधी पृथ्वी येईल, कधी जमीन काय लागेल. मला आकाशात असणाऱ्या माणसाला पृथ्वीचं मोल माहिती आहे. पृथ्वी म्हणजे काय, व्यक्ती नसल्यानंतर व्यक्तीचं मोल करतो. ज्ञानोबराय सारख्या राजयोगी अवतार पुरुषांचं काय बोलावं. भगवान स्वतः आपल्या तोंडाने बोलतात, माऊली आपण जी इच्छा जाहीर केली समाधीची मला मान्य आहे, तुम्ही ज्ञानी आहात असं म्हटलेलं नाही बरं का. माऊली तुम्ही कोण आहात हे भगवंत सांगतात. ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. हा सिद्धांत आहे. तू व्यक्ती नाहीये, संत नाहीये, ज्ञानाचीच मूर्ती. साक्षात ज्ञानाने अवतार घेणं म्हणजे ज्ञानोबराय आहे. मग ज्ञानोबरायांचा कुठलाही शब्द हा तर्क, संशय, भ्रम, प्रमाद सगळ्यातून पार केलेला आहे. ज्ञानोबराय बोलतात ते अंतिम प्रमाण. हा ज्ञानोबराय. ज्ञान म्हणजेच ज्ञानोबराय. नामदेव महाराजांच्या जीवनात ज्ञानाला किंमत नाही बरं. दोघेही दोस्त आहेत, दोघेही मित्र आहेत आणि दोघेही गुरु शिष्य. माऊलीचे शिष्य विसोबा खेचर आणि विसोबा खेचराचे शिष्य नामदेव महाराज. वयानं मोठे पण नात्यानं लहान. सगळ्या ज्ञानाचा अनुभव घेतला नामदेव महाराजांनी. आणि सहज माऊलींनी विचारलं, नामा काय वाटतं तुला जगामध्ये. नामदेव महाराज म्हणतात, सगळा अनुभव आला पण पांडुरंगाशिवाय मला कुठं करमत नाही. त्याचं नाव आहे प्रेम. सगळा अनुभव आला, कणाकणामध्ये परमात्मा व्याप्त आहे, मला अनुभव आहे. कुत्र्यामध्ये मला देव दिसतो हे सत्य आहे, पण पांडुरंगाशिवाय समाधान मिळत नाही हेही सत्य आहे. त्याचं नाव आहे प्रेम. गवळणी इतिहास म्हणतात, कणाकणामध्ये परमात्मा आहे पण कृष्णाशिवाय करमत नाही. प्रेम, प्रेमाचा मूर्तिमंत अवतार म्हणजे नामदेव महाराज. आणि वैराग्याचा मूर्तिमंत अवतार म्हणजे तुकोबाराय. हे अवतारिक पुरुष म्हणजे नेमके कशाचे अवतार आहेत. आपण यांना मोठे संत मानतो, सत्पुरुष मानतो,
अवतारी कशाचे अवतार आहे? वैराग्याचा मूर्ती मंत्र अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. आणि वैराग्य शब्दाचा अर्थ आहे तिरस्कार. वैराग्य शब्दाचा अर्थ त्याग नाही बरं का, तिरस्कार. जगद्गुरु तुकोबरायांच्या सगळ्या अभंगामध्ये माणसापासून विषयापर्यंत सगळ्या गोष्टीचा तिरस्कार. आवडतच नाही, रुजतच नाही, त्याचं नाव आहे वैराग्य. आणि म्हणून वैराग्याची भाषा ही तीक्ष्ण असते. जगद्गुरु तुकोबांच्या भाषेमध्ये जो तिखटपणा आहे तो वैराग्याचा अवतार असल्यामुळे आहे. भीड खेळत नाही तुकोबर आहे. भजन न करणार तर काय बोलतात, सहन होईल अशीच शब्द सांगतो बरं का, न सहन होईल माझ्याजवळ ठेवतो. किती सांगू तरी नाहीकची बटकीचे बटी किती माणसाच्या पोटचे तुकोबाईचे अभंग. किती सांगू तरी नाहीकची बटकीचे. पुढचा शब्द सहन करा, पुढे शिंदळीचे रडतील. ही तीक्ष्णता वैराग्यामध्ये असते. सभ्य माणूस बोलू शकत नाही, पण त्यागी माणूस बोलू शकतो. सत्यवादी माणूस बोलू शकतो. सत्य साक्षात्कारित माणूस बोलू शकतो. ज्ञान गोड बोलतो. तिखट असले ना तरी त्याला गोडवा लावले चिखला ज्ञानोबाई ज्ञानोबाई ज्ञानोबाईचे अभंग असे पोचत नाही, हाडले तरी कळत नाही की ज्ञानोबाईंची भाषा आहे. गोड आहे. एखादा बुद्धिमान माणूस आहे आणि तुम्ही गेलात तर तुम्हाला असं म्हणत येतो मूर्ख आहात, असं नाही म्हणत. तर तुम्हाला अगदी सभ्य भाषेमध्ये तुम्हाला यातलं काही कळत नाही. म्हणजे कोण आहे? त्याला म्हणतात ज्ञानी लोकांची भाषा. आपला दोष नाही त्याच्यामध्ये, आपल्या बुद्धीचा दोष आहे. सर भाषा म्हणजे काही मूर्खच आहे ना. आणि तीक्ष्ण वैराग्याचा अवतार सरळ बोलतो, भिडे ठेवत नाही. एक अभंग तर असा आहे तुकोबरायचा बरं का. तुकोबाईने विचारलं, तुकोबराय हे जे भगवंताची भक्ती करत नाही काय नाही यांच्याबद्दल काय वाटतं? तुकोबाईची इच्छा जागृत झाली बरं का. तुकोबाई म्हणतात काय सांगावं, मी भक्ती शास्त्रात आलो. मी जर राजकारणात गेलो असतो ना आणि जर सत्ताधारी झालो असतो तर मी सगळ्यांना दंड ठेवला असता. जे मालकरी जे भक्तारे त्यांना दंड भरावा लागेल आणि दंड देऊन त्यांना परमार्थात आणलं असतं. तुकोबाईचे शब्द आहे. आणि भगवंताला बोलतात काय करू देवा सत्ता नाही हाती. सत्ता काय करू, काय करू देवा सत्ता नाही हाती, दंड पुढची वाटे लावू. ऐकत नाही ना, दंड देऊन मी पंढरपूरला आली, परमार्थात आली, पण त्यांच्याकडून परमार्थच करून घे. भाषा आहे तुकोबारांची. कारण की वैराग्य हे प्रखर असतं, तीक्ष्ण असतं. आणि हे लक्षात ठेवा, त्याग हा प्रखरच असतो. तोडायचं म्हणजे लोण्याचं काम नाही तिथे. कळते तुम्हाला? जोडलेल्या वस्तू तोडायचे म्हणजे तिचा मावळेपणा कामातच नाहीये. पोटामध्ये गाठ आहे आणि वैद्याने सांगितलं वरून लोणी लावा, जमेल? तोडायला बरं वाटेल लोणी, पण गाठ निघणार नाही. गाठेसाठी तीक्ष्ण हत्यार घेऊन पोट फाडावं लागेल आणि मग त्यातली गाठ काढावी लागेल. हे तुकोबा आहे. आता लोणी लावणारे संत जर तुम्हाला आवडत असेल तर गाठ मोठी झाली तरी माझी काही हरकत नाही. एक नवीन संप्रदाय सुरू झालाय महाराष्ट्रामध्ये. त्याचे 2-4 अनुयायी माझ्याकडे आले. म्हणजे महाराष्ट्री तुम्ही गळ्यात माळ घालायला सांगता, दारू प्यायची नाही, अखाद्य खायचं नाही. आमच्या गुरुनी सांगितलं काही करा पण माझं नाव घ्या.
नवीन संप्रदाय. आणि म्हणून ठरवलं आम्ही त्याचे शिष्य झालो. तुला चांगलं घाट आतमध्ये आहे, वरून त्या लोणी लावले, काही खा. अरे म्हटलं मूर्खांनो, एवढं सर्व करून नीट वागता येते. दारू न पिता चुका होतात, अखाद्य न खाता चुका होतात. हे सगळं खाऊन जर भेटेल असं सांगणारा माणूस घाट आतमध्ये आहे, फक्त लोणी लावलेल्या गेली. आणि सत्य हे आहे, आपण होऊन ज्याला कळालं आपल्या पोटात घाट आहे, आपण होऊन ऍडमिट होतो. डॉक्टरला चिरण्याचे पैसे देतो. महाराज काय असेल ते पैसे घ्या, पण माझं पोट फाडा. आणि तीक्ष्ण हत्याराने पोट फाडलं जातं आणि घाट काढले जाते. दुखत ते चिरलेलं पोट दुखतं महाराज. आणि फाटलेला कपडा जसा शिवावा तसं ते कातड दोऱ्याने शिवलं जातं. सगळं समजतं. आणि डॉक्टर येऊन सांगतो, कसं वाटतंय आता, बरं आहे का पोट? महाराज मोकळं झालं पोट. तर असं म्हणत नाही, शिवलंय तुम्ही पोट. उलट फायद्यामुळे पैसे देतो. ही तुकोबऱ्यांची भाषा आहे, प्रखर आहे. जर त्याला करायचं असेल, तोडायचं असेल, लोणी लावून जमत नाही. तोडायला म्हणजे कुऱ्हाडच पाहिजे. एक घाव दोन तुकडे नाही जमत. म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे हा वैराग्याचा अवतार आहे. म्हणून भाषेची जी प्रखरता आहे ती त्या पद्धतीची, बोलणं त्या पद्धतीचे आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या काळात एक संत होते आणि शिवाजी महाराजांकडून त्यांनी पैसे काढले. एको कमी करतो नाही करायचे, लक्ष ठेवा. काय बोलतो, संत होते, त्यागी होते, पण एक आश्रम शिवाजी महाराजांकडून बांधून दिला. तुकोबरांना कळाला, अगोदरच लिहून टाकलं, देवा तुला काही अक्कल नाही, देवानं केलं. संत म्हणून तो जगामध्ये मान्यता पावलेला आहे. आणि तो घर बांधून घेतोय. भगवंत म्हणजे असू द्या, संत आहे, मी संत म्हणणार नाही त्याला. भगवंत म्हणजे माझ्या समोर मी बोलतोय, तो संत आहे. तुकोबरांची भाषा फार कशी, करीची तरी देवा खरी माझे सुखे, तरी मी त्याची मुखे न म्हणे संत. एको कमी करे बाबा, काय शब्द प्रयोग आहे. करीची तरी देवा खरी माझे सुखे, तरी मी त्याची मुखे न म्हणे संत. कोणाला जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वशगंभ माना इच्छे झाले. ज्या संताला राजकारणात पडावंसं वाटतं, जया राज्य जया द्रव्य करणे उपार्जना, राज्य आणि द्रव्य मिळावं याच्यासाठी जे संत झालेले, देवा तू काहीही कर, अजून वाटोळ कर, पण मी त्याची मुखे न म्हणे संत. माझ्या तोंडाने मी त्यांना संत म्हणणार नाही. त्याला म्हणतात वैराग्य. ही प्रखरता वैराग्याची. देवाने सांगितलं तरी तुकोबराय ऐकत नाही. वैराग्याची भाषा आहे. पण तुम्हा आम्हाला बोलत असताना कुठेतरी जगद्गुरु तुकोबराय प्रखर वाटतात, तेजस्वी वाटतात. आणि ती प्रखरता, तो तिखटपणा सहन होत नाही जीवनामध्ये. म्हणून आता असे अभंग शक्यतो आमचे कीर्तनकार तुमच्या पुढे आणत नाही. तुकोबाराचे गोड पण अभंग करतो. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिलाचा सोयरा, पण गोड पण आहे. रागवणारा माणूस का 24 तास रागवतो का? कारण परत नाही रागवतो, एक क्षणासाठी त्याचा राग असतो. चूक केलेला 2 शिवाय देऊन मोकळे. आणि पुन्हा माफी मागायला लागलं ना, लगे हात जोडून बास, असं नाही येते. आम्हाला काय, आम्ही संत महात्मे. बुडत हे जन, बुडत हे जन, न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आमच्या समोर लोक मातीत चालले, त्यांचा दोष नाहीये, तर आम्हाला पाहवत नाही, हा आमचा दोष.
न देखणे डोळा येतो कळवळा म्हणून या. हा जो कळवळा आहे अंतःकरणातला तो त्याच्यासाठी आमच्या अंतःकरणात होतो. प्रखरता पण आहे, प्रेम पण आहे, आणि कशाने उद्धार होईल ते ज्ञान पण तो करायचं. तुला म्हणे घालो तयावरी भार वाहू हा संसार देवा. देवाला काय आवडतं, संतांना काय आवडतं, मानवी जीवनाला सौंदर्य करणारे काय वस्तू आहेत सगळ्या तुको करायचं असतं. कथा प्रेमी समज देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. आज तुम्ही लोक जे शांत बसता ना त्याचं कारण तुकोबाईने दिलेलं आहे. कथा, प्रवचन, कीर्तन इथे 3 संगम आहेत म्हणून तुम्ही शांत आहे. कथा त्रिवेणी संगम, देवावर चर्चा केली जाते. देवाची भक्ती करणारे भक्त आणि भगवंताचं नाम हे 3 एकत्रित आल्यामुळे त्रिवेणीमध्ये तुमचं स्नान होत आहे. या मंडपामध्ये जे तुम्ही रोज येतात ते त्रिवेणी पुण्य होत, मन पवित्र होतं, मन थोडं हलकं होतं, ऐकावं असं वाटतं. हे वक्त्याचा प्रभाव नाहीये, मी बोलतो याचा प्रभाव नाहीये. हे ज्ञानोबा तुकोबाचे शब्द हे त्रिवेणी संगम आहे. संसारातला ताप ऐकून का होईना कमी होतो. हे तुकोबाई घेऊन जातात. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम देवीची उत्तम चरण रजवून देतात. आणि अशा ठिकाणी काळ येत नाही म्हणून किती काळ प्रवचन झालं ते कळत नाही. अचानक ज्यावेळेस संपतो त्यावेळेस आपण घड्याळ संपलं, लवकर संपलं, लवकर संपलं नाही, संपलं वेळेतच. पण काळ कीर्तन प्रवचनात भान ठेवू येत नाही. ही भगवंताची कृपा आहे, भगवंताचं वरदान की जर तुम्ही मनापासून संलग्न झालात कथेमध्ये कळत नाही किती वेळ झाला. मांड्या दुखणारी माणसं बसून राहतात, म्हणतात अहो मांडी दुखते पण प्रवचनाने गेल्यानंतर दुखत नाही, कळत नाही दुखलेलं, दुखत नाही असं वेळ कळत नाही, भान राहत नाही. हे भगवंताचा आशीर्वाद आहे. हेच जीवन मानवी जीवनाचा उद्धार करणारं जीवन आहे, मानवी जीवनाचं अमृत आहे. म्हणून प्रवचन आणि कीर्तन हे मुख्य साधन आहे, भगवंताचं नाम हे मुख्य साधन आहे. हे करत असताना वैराग्याचा अवतार असणारे जगद्गुरु तुकोबा आहे प्रखरतेनं वैराग्य आपल्या पुढे मांडतात. हे 3 गुण आपण पाहिले 2 दिवसामध्ये. प्रेम पहिल्या दिवशी सांगितलं, आज ज्ञान आणि ज्ञानाला आधार असणार वैराग्य. उद्या अंतिम दिवस आहे गाथा निरूपणाचा. उद्या एक विशेष सिद्धांत निवडला जाईल ज्याच्यावर आपलं चिंतन राहील. उद्या 7 वाजता शेवटचा दिवस आहे, आपण सगळे यालच. आपला आशा आहे आणि प्रेम आहे. मराठी मातीतलं ज्ञान जगद्गुरु तुकोबाईंच्या मुखातलं ज्ञान आपल्या पर्यंत येऊन पोहोचतंय हे विशेषता आहे, हे मंडळाचे उपकार आहे. उद्या सकाळी कठोपनिषद यमराज आणि नचिकेता याचा संवाद आहे. आणि तुमचं भाग्य चांगलं उद्या रविवार सुट्टी नाही म्हणून सुट्टी घेऊ नका, सुट्टीच आहे उद्या. पण सकाळी 9:30 वाजता कठोपनिषद प्रारंभ होईल आणि संध्याकाळी शेवटचा दिवस जाता होईल. अजून 2 दिवस या महोत्सवाची शिल्लक आहे. याच टायमाला 7 ते 9 या दरम्यान तिथे परवा दिवशी कीर्तन होईल आणि वासुदेव महाराज यांच्या कार्याच्या कीर्तनाने 6 तारखेला सांगता आणि महाप्रसाद असे पुढच्या 3 दिवसाचे कार्यक्रम आहेत. पुन्हा एकदा निमंत्रण देऊन कथेला या ठिकाणी विश्रांती देतो. कुंडली वरदे हरी विठ्ठल जय. जगद्गुरु तुकाराम महाराज